तुम्हाला माहिती आहे का, राज्यातले पहिले सौर ग्राम होण्याचा मान हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या माण्याच्या वाडीला मिळाला आहे. या गावातील सर्व घरांवर सोलर बसवलेले आहेत. यामुळेच या गावाचा शून्य वीज बिलाच्या दिशेने प्रवास देखील सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील पहिले विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेले सौरग्राम ठरलेले माण्याची वाडीची ख्याती आता देशभर पसरली असून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या एक्स ट्विटर प्लॅटफॉर्मद्वारे केंद्र सरकारने माण्याची वाडीची माहिती आता देशाला दिली आहे. चला तर मग या गावाबद्दलची अधिकची माहिती घेऊया सरपंच रवींद्र माने यांच्याकडून. मी रवींद्र माने, सरपंच ग्रामपंचायत माण्याचीवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. आमच्या गावामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं माझं माण्याचीवाडी हे गाव सौर ग्राम झालं. यामध्ये घरातील उपकरणं आणि सर्वच इंडस्ट्रीयल असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल आणि गावातील सर्व घरं ही सौर ऊर्जेने आता उजळलेली दिसत आहे. या माध्यमातून गावातील वर्षासाठी लागणारी 5 लाख रुपयांची वीज स्वतःच निर्मिती या गावामध्ये होऊ लागली. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, त्याचबरोबर पंतप्रधान सूर्यघर योजना आणि ग्रामस्थांचा सहभाग याच्या माध्यमातून हा जो प्रकल्प आहे तो यशस्वी झालेला आहे. या माध्यमातून गावातील प्रत्येक घराला आता 0 रुपयांचं बिल येणार आहे आणि यामुळं अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून हे गाव आता स्वयंपूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्रातलं नव्हे तर आम्ही तर म्हणतोय की देश पातळीवरचं पहिलं ऑनग्रीड सोलर सिस्टीम असलेलं हे माण्याचीवाडी हे सौरग्राम हे एक दिशादर्शक ठरले आणि त्या माध्यमातून मी इतर गावांना सुद्धा आवाहन करेन की अपारंपरिक ऊर्जेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि राष्ट्रीय संपत्तीची आपण या ठिकाणी बचत करूया. हे सर्व करत असताना महावितरण कंपनी असेल, माझी वसुंधरा अभियानचे जे पर्यावरण विभाग असेल आणि ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहिल्याने आज संपूर्ण माण्याचीवाडी हे गाव ऊर्जा विकासामध्ये स्वयंपूर्ण झालेले. धन्यवाद. माण्याच्या वाडीने सूर्यघर योजनेत 100% सहभाग घेण्याचा निर्धार केला आणि अवघ्या 1.5 महिन्यातच गावातील 102 जोडण्या सूर्य ऊर्जेवर रूपांतर झाल्या. सौर प्रणाली बसवल्यामुळे गावाची क्षमता 109 किलोवॅट झाली. 1 किलोवॅटचा सौर संच महिन्याला साधारणतः 120 युनिट वीज निर्मिती करणार असून गावात दर महिना 13,000 युनिट वीज तयार होणार आहे. त्यामुळे गाव विजेच्या बाबतीत 100% स्वयंपूर्ण झाला आहे, अशी माहिती सरपंच रवींद्र माने यांनी दिली आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.